अगोदरच्या मॅच पावती कुठे गेली ती वाली? ते मॅचच्या पावती कुठे गेली? हा दिलं मॅची वाला कुठे आहे? दिला दिला त्यांना. मग मॅच थांबवायची आपण व्हायचं एक मॅच दुसरा कोणता राहावा. अरे पण ते काय याच्यात असेल ना बघ. नाही बघितली पेपर पण दिला सांग. हॅलो चेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय भव्य नगरसेवक चषकामध्ये सर्व क्रिकेट प्रेक्षक रसिकांचं मी क्रिकेट समालोचक अक्षय बद्रिके मॅन फ्रॉम घाटकोपर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मॅच महत्वाची आहे जिथे एका बाजूला गुप्ता परिवार तर दुसऱ्या बाजूला शंभू बॉयचा संघ खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा प्रथम कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गुप्ता परिवार संघानं. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय ते शंभू बॉयज संघाला. क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळेल तो गुप्ता परिवारचा संघ. तर शंभू बॉयज संघाला विनंती असेल की आपले बॅटर पाठवून द्या. ईश्वरजी तायडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आणि त्याचबरोबर संघर्ष नगर क्रिकेट कमिटी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचं अभूतपूर्व पर्व पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचं दमदार आयोजन आणि दमदार नियोजन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल जिथे महत्वाची मॅच एका बाजूला शंभू बॉयज दुसऱ्या बाजूला गुप्ता परिवारचा संघ खेळताना दिसेल. मैदानाच्या आतमध्ये आता चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल. एकाला जिंकायचंय दोन्ही संघाला जिंकायचंय त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष शिगेला लागताना दिसेल. मॅचला सुरुवात करूया. पंचांना विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च करता येणार नाही. आपल्याला देखील वेळेअभावी सामने संपूर्ण पूर्ण करायचे आहेत. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालगोट लागणार नाही याचे देखील आयोजन कमिटीकडून दक्षता घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे इम्तियाज नॉन स्ट्रायकर एंड कडे सूर्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्षद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल.
सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. जिथे संघर्ष शिगेला लागताना दिसेल. 5-5 षटकांची ही लढत आणि 5-5 षटकांची पहिली ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑन आणि त्याचबरोबरीने एक वाईडिश मिड विकेट क्षेत्ररक्षण सजवला गेला आहे. अर्षद शेख गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्यांना चांगली बॅटिंग केली तो इम्तियाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकर एंड करे सूर्या आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा लेग प्लेचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल अर्षदचा, समोर इम्तियाज. पहिलाच बॉल पायावरती टाकलाय. बरोबर लेग बिफोरच्या बरोबर जर पाहिलं तर लेग बिफोरची अपील तिकडे करण्यात आली, परंतु पंचांचा इशारा. इथून नट आउटचा पहिला बॉल, इथून डॉट बॉल टाकलाय. मॅचला सुरुवात होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अर्षद हाताळतोय आणि अर्षदनं पहिला डॉट बॉल हाताळलाय. पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपाचा अर्षदने हाताळला. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल फटका फसलाय, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चाललाय बॉल. जिथे धावा मिळतील एक, अर्थातच धावसंख्येचा श्री गणेश धावफलकावरती एक केरी धावेनं होताना पाहिलं मिळेल. ओम साई MTC लाईव्हची ही टीम सर्व आमच्यासोबत जोडली गेली आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक स्वागत असणार आहे. या वाहिनीला आपल्या हक्काचं चॅनल आहे, त्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन आहे ते हिट करायला विसरू नका. येणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या सर्व स्पर्धा या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यात MTC लाईव्हला देखील आमच्याकडून आणि आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक धाव फलकावरती अर्षद गोलंदाजी मार्कवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्याकरिता सज्ज झाला. जो अर्षद मागच्या मॅच मध्ये समालोचन करताना दिसला. यावेळेसचा बॉल गती कमी होती, टप्पा पडला. जर पाहिलं तर गती कमी होती, अकूट टप्प्याचा होता, खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांना अडवला आणि तद्वारे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. अर्षदने चांगली कामगिरी केली आहे. पहिले 3 चेंडू त्याने हाताळल्यात, एकच धाव अद्याप खर्ची केली आहे. बॅटिंग करत असताना हात खोलावे लागतील ते इम्तियाजला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या तर येणाऱ्या षटकामध्ये धावांचा डोंगर उभारला जाऊ शकतो. त्याचकरिता मैदानाच्या आतमध्ये इम्तियाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. ऑन साईडला घेण्याचा मनसुबा बनवत असता मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नव्हता. सह विकेट किपरच्या हात मैदानात असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दुंडो रे साजना. यावेळेला क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत जाता येत नाहीये, बॅट बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये जास्तीचे डॉट बॉल हाताळताना हर्षद पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅटची कडा, फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, जजमेंट चांगलं आहे आणि त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल कंप्लीट केला. सलामीला आलेला इम्तियाज मैदानाच्या बाहेर चाललाय. धक्का पहिला लागला. बॅटिंग करत असताना टीम शंभू बॉईज संघाला डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, नवीन अर्थातच स्वतः संघाचा कर्णधार आहे तो मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्याकरिता इन ॲक्शन सज्ज होईल. मागच्या मॅच मध्ये नवीनने चांगली कामगिरी केली होती, तोच नवीन आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे सज्ज होताना पाहायला मिळतील. आता संघा जर पाहिलं तर अडचणीत आहे. पहिल्या षटकामध्ये अर्षदने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 5 चेंडू हाताळल्यात, एकच धाव खर्ची केली आहे. एक महत्त्वाचा फलंदाज बाद केलाय. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर बरोबर बॅटवरती आला, मागे खेळला, फाईन लेगला. गोशांकित क्षेत्र मैदानात असताना एकच धाव फलकावरती मिळेल. अर्षदचं चांगलं षटक राहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही, धावा थांबवल्या आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली ती अर्षदने. एक षटक हातात असताना 2 धावा खर्ची केल्या. एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला.
पहिल्या षटकाला समाप्ती झाली 2 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या, जास्तीची विनंती असेल, पंचांना देखील विनंती असेल, जास्तीचा वेळ खर्च करता येणार नाही आहे खेळाडूंना, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. 25 मिनिटामध्ये संपूर्ण इनिंग ही कंप्लीट करावी लागेल, अन्यथा पॅनलाइज केले जाईल अशा सूचना आम्हाला आयोजन कमिटीकडून येत आहेत. सूर्या आता सायकर एंडकडे सज्ज होईल. जो सूर्या पहिल्या षटकामध्ये नॉन सायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळाला, तो सूर्या आता सायकर एंडकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल माने राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होताना पाहायला मिळेल. विशालचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. पहिलाच बॉल टप्पा पडला, चेंडूनं वळण घेतलं परंतु ऑफसिकच्या बाहेर आहे. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाच्या चेंडूनं अवांतर स्वरूपाच्या धावेने या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते आहे. जास्तीचं यावेळेला जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती लेफ्ट आर्म जास्तीचे यूज केले जातात आणि त्याचा पुरेपूर वापर गोलंदाज करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल पुढे केला, बॅटची कडा घेतली आहे का नाही, परंतु ऑफसिकच्या बाहेर आहे. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती जोडली जाते, जिथे धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू अवांतर स्वरूपाच्या हातात असताना आपल्याला विशाल पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचे प्रयत्न त्याचे यशस्वी राहतात, परंतु ऑफसिकच्या बऱ्याच बाहेर तो चेंडू हाताळतोय. त्याला ज्ञात आहे की पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव आहे, त्या ठिकाणी फटका खेळ, परंतु यावेळेला बिगिट केलाय. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमा सूर्याच्या बॅटमधून दमदार षटकार. षटकाराला एकच चेंडू हाताळला, 8 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजी करत असताना विशाल मानेने. सूर्या आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करू लागला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल विशालचा समोर सूर्या. यावेळेसचा बॉल, परंतु कमबॅक होईल का, फटका फसलाय. बॉल हवेत आहे, जजमेंट चांगलं केलं शॉट पॉइंटच्या खेळाडूने. त्याने एक सुंदर झेल टिपला, मैदानाच्या बाहेर जावं लागलं. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला, सूर्या आउट.
पंचांशी कोणी वाद घालू नका, विनंती असेल. गुप्ता परिवारचा संघ, पंचांचा निर्णय अंतिम राहील. अन्यथा आयोजन कमिटीकडून सूचना येतात, पॅनलाइज तुम्हाला करण्यात येईल. हॅलो, आशिष गवस. आशिष गवस, आपण कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा.
10 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कतालीब दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल विशाल मानेचा. समोर कतालीब नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस फुल टोल करत असताना वाईडिश मिड विकेटची दिशा निवडली कतालीबने. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे धावा प्राप्त झाल्या 6. दमदार षटकार. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 16 या आकड्यावरती. अद्याप चांगली कामगिरी आणि चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा शंभू बॉईजचा संघ. आणखीन एक याही वेळेला वन बाउन्स बॉल ओव्हर दी रोप आलाय कतालीबच्या बॅटमधून. चौकार. चौकाराला आता वेगाने धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल विशाल मानेचा. यावेळेसचा बॉल समोर वाईडिश लॉंग ऑफला बॉल क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथून कतालीबच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. धावा धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अद्याप चांगल्या स्थितीमध्ये शंभू बॉईजचा संघ. पुढचा बॉल. यावेळेला बॉल कट करायचा होता पॉइंटला. बरोबर चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये नाही जाणार. बॉल थांबलाय. जिथे एक धाव होती त्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 26 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 26 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना शंभू बॉईजचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकामध्ये संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं अर्षद गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या अर्षदनं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 2 धावा खर्ची केल्या, तो अर्षद शेख गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल अर्षदचा. यावेळेसचा बॉल समोर टाकलाय. अगदी समोर उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता नवीनच्या बॅटमधून धमाका षटकार. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या, दुसऱ्या षटकामध्ये विकेट आल्या, कतालीब मैदानाच्या आतमध्ये आला. त्याने 1 षटकार 2 चौकार ठोकले. आत्मविश्वास स्वतःचा दुणावला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीनच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. आता नवीन मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करू लागलाय. जिथे धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती. आणखीन एक उडवला बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा वार पलटवार बॉल सीमा पार. आणखीन एक नवीन चिंदालियाच्या बॅटमधून षटकार. मैदानाच्या आतमध्ये धावा करतोय, धावा जमवतोय तो बॅटिंग करणारा संघ. आणखीन एक यावेळेला उडवला बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे त्याने एक सहज साधा सोपा झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक 3 अर्थातच ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो नवीन चाललाय बॅक टू दी डग आउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश. मागच्या मॅच मध्ये परेश अडखळले होते, परंतु आता इथून त्यांना नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. परेशला बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे, कारण की कत्तालीबला साथ देणं गरजेचं राहील, कारण की कत्तालीबच्या बॅटमधून धावा येत आहेत. आता कमबॅक हर्षदकडून झाले, जिथे पहिल्या दोन चेंडूंवरती षटकार खेचले 2, नंतर विकेट प्राप्त केली. यावेळेला बॉल कट केला पॉइंटला, बरोबर डिरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का? नाही, बचावले गेले कतालिब. इथून डिरेक्ट हिट झाली असती, संघमालक त्या ठिकाणी होते मला वाटतंय. नाही, डिरेक्ट हिट झाली असती तर कतालिबला माघारी परतावं लागलं असतं. कतालिबच्या बॅटमधून आता धावा येऊ लागल्या. धावफलकावरती धावसंख्या 2 पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल अर्षदचा, समोर कतालिब. यावेळेसचा बॉल उडवला समोर, ओव्हर दी बॉलर हेड. आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग दमदार षटकार. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं. तब्बल 45 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल केवळ सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. केवळ बॉलला दिशा देत असताना बॉल चाललाय बरोबर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं बॉलला, जिथे निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता झाली. तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोहोचला 45 या आकड्यावरती. अद्याप चांगल्या स्थितीमध्ये शंभू बॉयचा संघ बॅकफुटवरती आहे आता, तो म्हणजे गोलंदाजी करत असताना गुप्ता परिवारचा संघ. गोलंदाजी मार्कवरती संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं. विलास गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. समोर पाहिलं तर परेश आपल्याला विशाल. षटकातील पहिला बॉल फुल टॉस होता. फुल टोल करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय गोशांकित क्षेत्रात, जिथे धावा मिळत आहेत फक्त आणि फक्त एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 46 अद्याप धावफलकावरती. या मैदानाची वैशिष्ट्य असे, जितक्या धावा बनवल तितक्या या कमी आहेत. मागच्या मॅचमध्ये गौरव इलेव्हननं 66 बनवल्या, 67 चेस केल्या, त्या म्हणजे फरीद युनिटी फाउंडेशन संघाने. 46 अद्याप झाल्या. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल गोलंदाजी मार्कवरती. अकुट टप्प्याचा होता बॉल, बिग हिट केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परेशच्या बॅटमधून दमदार षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस कमी गतीने टाकलं. फटका बरोबर चाललाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परेशच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 57 वरती. पुढचा बॉल
58 धावा यावेळेसचा बॉल उजव्या डावी अष्टी सोडून जाणार राहिला पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते जिथे धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल पुढचा बॉल यावेळेसचा बॉल मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न बॅटचा फेस अगोदर क्लोज केला बॅट बॉलचा संपर्क नव्हता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल इथून हाताला गेलाय षटकातील पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता बिगिट केलाय बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा किती मिळतील पाहणं गरजेचं राहील पंचांचा इशाराची वाट पाहणं पंचांचे दोन्ही हात वरती ते सांगतायत इथून या चेंडूवरती 6 धावा प्राप्त झाल्या षटकार पुढचा बॉल फुल टॉस होता फुल टोल करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे जजमेंट चुकलं शेवटच्या क्षणाला झेल धरणीला दान झाला जीवनदान प्राप्त झालं बॅटिंग करत असताना परेशला चौथ्या षटकाला समाप्ती झाली जिथे 66 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अद्याप मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शंभू बॉईजचा संघ चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय 66 धावा मागच्या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये 66 बनवल्या होत्या गौरव इलेव्हनने परंतु या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये 66 बनवल्यात त्या शंभू बॉईज संघाने षटकातील पहिलाच बॉल पुढे येऊन सर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॉल बरोबर चाललाय शॉट कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत 22 स्वरूपातली एक धाव धावफलकावरती जोडली जाते षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल अकुट टप्प्याचा होता टप्पा पडला बॉल खाली राहिला सह विकेट किपरच्या हाता मैदानात असणार आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताला गेलाय इथून स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करणं अपेक्षित राहील ते गोलंदाजी करत असताना गोलंदाज लतेशला षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल बिगिट केलाय फटका फसलाय बॉल हवेत आहे यष्टीरक्षक चेंडूच्या खाली जजमेंट चांगलं होतं शेवटच्या क्षणाला रिले कॅच झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होत असताना पाहायला मिळेल सूरज मैदानाच्या आतमध्ये आलाय मागच्या मॅच मध्ये सूरज थोडासा शांत होता परंतु आता चांगली बॅटिंग करणं अपेक्षित राहील सूरजला षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल अकुट टप्प्याचा होता टायमिंग प्रॉपर कनेक्शन प्रॉपर बॉल सीमा पार आणखीन एक षटकार षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय परंतु यावेळेला टायमिंग होऊ शकलं नाहीये लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली आलाय अगदी सहज साधा सोपा झेल त्याने टिपलाय बॅट्समन आउट पुढचा बॉल यावेळेसचा बॉल समोर खेळायचं होतं क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला एक धाव कंप्लीट झाली दुहेरीचा प्रयत्न चालवला
स्ट्रायकर एंडकडे चांगला थ्रो आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर रनआउटची विकेट आली, जिथे धावफलक जाऊन पोहोचला 74 वरती. 75चा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजे गुप्ता परिवार संघाला. शंभू वॉइस यांना विनंती करतोय लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. शंभू वॉइस गुप्ता परिवार वर्सेस शंभू वॉइस. शंभू वॉइस लवकरात लवकर सामना सुरू करायचा विनंती करतो त्यांना. शंभू वॉइस आत्ताची कर पुढील त्याचं नाव काय मला नाही माहिती. युनुस शेख फलंदाज. युनुस शेख नॉन स्ट्राईकला लतेश
गोलंदाज सूर्या सुरेश पवार. क्षत्रिय कुलावतंश विरुद्ध फरीद युनिट फाउंडेशन या दोन्ही संघाचे कर्णधार यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. आत्ताच अंपायर चौकार. क्षत्रिय कुलावतंश विरुद्ध फरीद युनिट फाउंडेशन या दोन्ही संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. बॉल हवेत बॉल सुटलाय. बॉलर सूर्या पहिला चौकार झाला ना. क्षत्रिय कुलावतंश विरुद्ध फरीद युनिट फाउंडेशन या दोन्ही संघाचे कर्णधार यांनी लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. धावसंख्या झाली आहे 6. 3 चेंडू. सूर्या पुन्हा एकदा नवीन चेंडू घेऊन सज्ज होतोय. सूर्या युनुस शेख बॉल हवेत क्षेत्ररक्षक खाली येतोय. संघासाठी वाचवलेत बहुमूल्य असे 5 धावा. क्षत्रिय कुलावतंश पुढील सामना जो असेल क्षत्रिय कुलावतंश विरुद्ध फरीद युनिट फाउंडेशन या दोन्हीमध्ये क्षत्रिय कुलावतंश नाणेफेक विजयी झाले. गुप्ता परिवार आपल्या संघाला विजयी करण्यासाठी या ठिकाणी चेत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन येत आहे. सिद्धू नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन आलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखतायत आणि फलंदाज समोर सज्ज झालेले आहे. फलंदाजचं नाव युनुस शेख या ठिकाणी सज्ज झालाय. आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय सिद्धू. वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू. तर सिद्धू सज्ज झालेला आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण धावचित्त होतोय का मात्र या ठिकाणी गचाळ थ्रो मात्र झाला आणि फलंदाजाच्या अंगाला लागून चेंडू जागेवरती थांबला आणि मात्र आत्महत्या होता होता वाचली. धावसंख्या झाली 12. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जकडून ठेवलेलं आहे फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून. ओहो 21व्या व्हाईट बॉल अर्थातच क्रिकेटमधील 21वा नियम उल्लंघन केल्यानंतर जो चेंडू फेक झाली अर्थातच व्हाईट बॉल. मात्र अवांतर धावावरती 1 धावाची भर आणि 1 धावेने धावसंख्या झालेली आहे 13 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत सूरज. जोरदार प्रहार लेग साईडच्या दिशेने चेंडू सरसावत चाललाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. 1 धावाने या ठिकाणी धावसंख्या झाली 14 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत मारण्यास दिलेला नाही. जकडून ठेवलेला आहे फलंदाजाला. दोन्ही फलंदाजांना मात्र मारा करण्याचा विचार करता येतो पण मात्र तो फटका मात्र त्या बॅटचा आणि बॉलचा कनेक्शन काही होत नाहीये. जोरदार प्रहार ऑफ साईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. पंच किती धावा 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय 2 धावा मात्र या ठिकाणी कव्हरच्या दिशेने सुंदर असा फटका मारला पण 2 धावावरती समाधान मानावं लागेल.
आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली 16 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकवून दिला. धावसंख्या पंच 1 धाव. एका धावावरती समाधान मानावं लागलं. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे अजूनपर्यंत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी, कारण का जोपर्यंत मनोबल वाढत नाही, टाळ्या वाजत नाही, तोपर्यंत मात्र खेळाडू नाराज असतो. आणि मात्र या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी केल्यानंतर जखडून ठेवले फलंदाजाला. पुढचा पिचचा चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेला झेल होतोय का, पण मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. मात्र पंचांचा इशारा, दोन्ही हात वर, अर्थात कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है और इसी हार का बदला अब इनको लेना है. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. शॉर्ट पिच बॉल टाकला गेला आणि शॉर्ट पिच हॅलो 5 बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक 6चा हा षटकार मात्र या ठिकाणी आला. धावसंख्या पुन्हा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉच पाहण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू आणि 6 धावा पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय बिल्डिंग झोन मध्ये. आणि अर्थातच 6 धावा या ठिकाणी आल्या आहेत. 29 धावा फलकावरती लागल्या. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. 29 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विजयाचं लक्ष समीप असलं तरी पण क्रिकेटमध्ये जर आणि तर या भाषेला मान्यता नसते. अर्थात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे अर्थात क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट. मग या क्रिकेटची परिभाषा पाहायला मिळते, ऐकायला मिळते, बोलायला मिळते. एवढंच नाही तर धावायला सुद्धाही मिळते. तो म्हणजे क्रिकेट. पूर्णपणे शरीराचा व्यायाम करून घेणारी, पूर्णपणे शरीराला आराम न देता तल्लभ 11 खेळाडूंना सतत मेहनत करायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि अशा क्रिकेटची परिभाषा आज या ठिकाणी संघर्षनगरमध्ये पाहायला मिळते. अर्थातच भव्य असं नगरसेवक चषक 2025 पर्व पहिलं. 29 धावा फलकावरती राहिल्या. 75 धावाचं. गोलंदाजचं नाव नवीन. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू, दोघांच्या मधून सीमारेषे पार चेंडू. धावसंख्या झाल्यात अर्थात 4 धावा या ठिकाणी आल्यात आणि 4 धावांनी धावसंख्या झाली 33 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. असं वाटतं की पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि गुजरातची मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 33 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय नवीन. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. 4 धावा फलकावरती लागल्या. पुन्हा एकदा नवीन सज्ज. आखो टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मात्र पंचांनी डिक्लेअर केलेली आहे. पंच जर बाहेर गेला तरच डिक्लेअर आहे असं यांचं म्हणणं आहे कमिटीचं. धावून घ्यायचंय. ओके, 1 धाव मात्र फलकावरती लागली. 5 धावा फलकावरती चढल्या आता आणि अर्थात धावसंख्या झाली 34 धावा फलकावरती लागल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा फलकावरती. लेग साइडच्या दिशेने झेल होतोय का, झेल सुटला आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली. लॉस द कॅच, लॉस द मॅच. क्रिकेट तुम्ही कॅच पकडणार तेवढे विजयाच्या जवळ जाणार. कारण का क्रिकेटमध्ये कॅच सुटणं म्हणजे चांगला फलंदाजाला पुन्हा एकदा ट्राय मिळणं आणि अर्थात तो त्याचा भरपूर करून समाचार घेतो. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, स्टेट ड्राय, लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. सुंदर अशी फलंदाजी. मी मागाशी म्हटलं लॉस द कॅच, लॉस द मॅच. मग बोलायचं कसं? हॅलो हॅलो. तर धावसंख्येत भर धावसंख्या झाली. हॅलो हॅलो. 41 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अजून सुद्धाही 34 धावांचं लक्ष्य बाकी आहे. 4 चेंडू 41 धावा.
पुन्हा एकदा जोरदार प्रहार शान्या झेलबाद. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला मोठा झटका या ठिकाणी. चांगली पार्टनरशिप झाली होती. 41 धावांची पाहायला मिळते. विशाल नावाप्रमाणे विशाल फटकेबाजी करावी लागेल. संघाला जर विजयी करायचं असेल तर मोठे फटकेबाजीची गरज आहे आणि अर्थातच अजून विजयाच्या पुढे पोहोचण्यासाठी 34 धावांची गरज. शेवटचा चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकातला. ओ हो रॅपिड बॉल काहीसा कळला नाही. बॅट मात्र हवेमध्ये तरंगत राहिली. चेंडू निर्धाव जातोय आणि अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. नवीन गोलंदाज 18 बॉल 34 धावा. 12 बॉल 34 धावा ची गरज मात्र या ठिकाणी आहे. तर 12 चेंडू 34 धावा 34 धावा 12 चेंडू. समीकरण तेवढ्या जवळही नाही आणि जवळ सुद्धाही आहे, कारण का षटकाराने चौकाराची बरसात झाली तर अर्थातच या ठिकाणी मॅच विजय होऊ शकतो. सामना चालू करायचा आहे. मीटिंग नंतर घ्यायची. चला सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू 34 धावा. अजून सुद्धा तळ ठेकून आहे तो युनिस. अजूनही तळ ठोकून आहे. संघाला विजय करण्यासाठी. हॅलो गोलंदाजाचं नाव कळेल का? सूर्या. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सूर्या. पहिला चेंडू फेक मात्र जोरात आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय सूर्या. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. फक्त तुमचं मनोबल मजबूत हवं. मनोबल मजबूत तर तुम्ही गड जिंकू शकता, मॅच ही जिंकू शकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उंच फटका. पुन्हा एकदा 6 धावांसाठी सीमा पार षटकार. तरी या ठिकाणी धावांची बरसात व्हायला लागले. अर्थातच या षटकाराने धावसंख्या झाले 47. 47 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू झालेत. चौथं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वतःच्याच बॉलर थ्रू मध्ये तो बॉल स्टॉप केला. संघासाठी धावा वाचवल्यात. आता मात्र थोडस बर्डन डोक्यावरती घेऊन खेळतोय तो युनिस. पुन्हा एकदा जोरदार प्रहार लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू सीमा पार षटकार. 53 धावा फळकावरती लागलेल्या आहेत आणि अर्थातच अजून सुद्धा हॅलो 22 धावांची गरज अजून सुद्धा. 8 चेंडू मागे. 8 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 8 चेंडूच्या खेळामध्ये काय घडतंय पाहूया या ठिकाणी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू. 1 धाव मात्र त्या ठिकाणी एका धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, पण तेवढीच बॅकिंग सुद्धा त्या ठिकाणी मिळाली. एका धावावरती समाधान. 21 धावा अजून सुद्धा विजयासाठी हवेत. 7 चेंडू 21 धावा. जोरदार प्रहार कॉमेंट्रीच्या बाहेर. 1 धाव मात्र या ठिकाणी. 6 चेंडू 20 धावांची गरज.
हॅलो. हॅलो हॅलो. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड बॉल 1D. ओके. अवांतर धावा बरोबर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल बरोबर एक एक्स्ट्रा 22च्या स्वरूपात धावा आणि अर्थातच या ठिकाणी 2 धावा 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव सूरज. सूरज बघू आपल्या गोलंदाजीमधून किती प्रकाश मात्र पाडतोय की आपल्या संघाला विजयच्या जवळ नेतोय की विजयपासून दूर नेतोय. 3 षटकारांची गरज 6 चेंडू 18 धावा. ओहो सुंदर असा चेंडू डॉट बॉल या ठिकाणी आलाय. डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय. 5 चेंडू 18 धावा 18 धावा 5 चेंडू. क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्रार पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आपल्या संघाला विजयसाठी नेत आहेत. गोलंदाज तेवढे जोमाने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गोलंदाजाचा फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण मात्र या ठिकाणी षटकार. तर मात्र या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी आपल्या खांद्यावरती घेऊन चाललाय तो फलंदाज म्हणजे युनिस. 4 चेंडू 12 धावा 12 धावा 4 चेंडू. तर बघूया काय होते या शेवटच्या 4 चेंडू मध्ये. फुलटा चेंडूचा समाचार घेतला गेला. मॅच चालू करायचे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज मारा करतोय. पुन्हा फुल टॉच बॉल घेण्याचा प्रयत्न पण वन बाउन्स मात्र कुठपर्यंत जातोय चेंडू. 6 धावा कव्हरच्या दिशेने. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. आता मात्र काही नाराज सूरज. आपल्या 3 चेंडू 6 धावांची गरज. एकातर्फी हाता. हॅलो हॅलो हॅलो. 3 चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. लॉंग 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 ऑन षटकार. कृपया लावली मॅच आहेत. आपले टी शर्ट्स वगैरे काढू नका. एकतर्फी सामना झुकवलाय आपल्या फलंदाजांनी. युनिस यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांनी लाईनअप मध्ये यायचे. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. संघासाठी तो लढला. संघर्ष त्यानं केला. स्वतःच्या बॅटमधून 48 धावा त्यानं केल्या. तो युनुस शेख ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. तर मी युनुसला विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती यायचंय ज्या ठिकाणी आकार चषक देऊन सन्मानित करण्यात येईल.
5 ओवर के मैच में भी 48 रन नाबाद बनाकर यहां पर असंभव मैच को संभव करके दिखाया है हमारे टीम के गुप्ता परिवार के विराट कोहली और बाटा रोहित शर्मा अपने आप को कहते हैं, मुंबई इंडियंस के रोहित शर्मा, बेंगलोर के विराट कोहली। असंभव को संभव करके दिखाया है। यहाँ पर कोई भी चीज इम्पॉसिबल नहीं होता, क्योंकि इम्पॉसिबल ही कहता है आई एम पॉसिबल, और यहाँ पर उसको पॉसिबल करके दिखाया है। अपनी टीम को यहाँ पर जिताकर लगभग टॉप 2 में जगह अपना फिक्स करते हुए यहाँ पर मुकेश गुप्ता की टीम, गुप्ता परिवार। जातोय घरी जातोय, आलो थांब ना, ही मॅच जाऊ दे येतो ना. अरे मी पण, मला पण जेवायचं आहे. मी कुठं काय नाही, मी पण नाही. हेलो सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. हो सत्येंद्र भाई